3 वेळेला सामूहिक ओंकार करणार आहोत. शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. श्रीराम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूढसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांची. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मसकोण तारी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्. आर्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम्. आपलामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
भगवंतांच्या नामाचा उच्चार करू. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या श्रीराम कथेमध्ये अवगाहित होण्यासाठी आलेले सर्व भाविक श्रोते सज्जन या सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करतो। धर्म ज्यांच्यामुळे टिकू नये किंवा धर्म टिकावा असं ज्यांना वाटतं असेच बहुधा मंदिरामध्ये येतात, कारण त्यांच्यामुळेच हा धर्म टिकलेला आहे। अशा सर्व धार्मिकांना वंदन करतो। तत्वचिंतक साधक कला उपासक अशा सगळ्यांना वंदन करू। आज कथेला कुटे काका उपस्थित आहेत। नुकताच त्यांचा 90वा वाढदिवस झाला बरं का, 2 दिवस झाले। 90 आता चालू झालं। तर आपलं भाग्य आहे की असे वयाने ज्येष्ठ आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करतो। कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक श्लोकी रामायण म्हणणार आहोत। अर्धे दिवस सांगतो। आपण हा अभ्यास गेले 2 दिवस करतोय आणि 24 तारखेपर्यंत तो आपल्या सगळ्यांना करायचा आहे, त्यामुळे यातनं काही सुटका होणार नाही आहे। अर्धे दिवस सांगतो। नारद मंदिरातले जे श्रोते आहेत ना नेहमी येणारे, तर ते मला चांगलंच ओळखून आहेत बरं का। आणि ते फक्त ऐकायला येत नाही, तर काल आमच्या आजींनी मागे बसलेत ना, त्यांनी बुवांना एक अभ्यास दिला बरं का। ते तुम्ही इतके सदाशिव पेठेत येणाऱ्या श्रोत्यांना साधं समजू नका। त्या म्हणाल्या काल मला जाताना बुवा एवढं सगळं सांगताय आधीपासून, तर जरा काही म्हणजे काही माहेरची नावं पण सांगा, म्हणजे यांचं माहेर नक्की कुठे होतं, यांचं माहेर नक्की कुठे होतं। तर मग असं विचारल्यावरती लगेच बुवा अभ्यासाला लागले बरं का, काळजी करू नका, आणलंय आज जर आलं तर, नाहीतर त्यावेळेला ते सांगेन, काही काळजी करू नका। व्यासपीठावर जो बसणार आहे ना, त्यानं कायम जागरूक असावं। जो जागत है वो पावत है, अखंड सावधान समर्थ म्हणाले। अर्धी ओळ सांगतो, पाठीमागून म्हणा आणि मग आजच्या कथाभागाला सुरुवात करू। आदौ राम तपोवनादिगमनम म्हणा।
हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ। आज दुपारी फोन करून साईला सांगितले तुला एक पद म्हणायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा माझ्यावरती जास्त जबाबदारी आहे की तिथपर्यंत कथा आली पाहिजे। आपण रघुरायाची कथा बघितली। रघुराजा जो आहे, ज्याच्यामुळे हा रघुवंश असं नाव पडलं, आणि त्यानंतर दिलीप राजाची कथा बघितली। दिलीप राजाची कथा आम्हाला काय सांगते, तर दिलीप राजाची कथा आम्हाला गोसेवेचं महत्त्व सांगते। या कथा मी नेहमी म्हणतो ना, भागवत पुराणामध्ये किंवा रामकथेमध्ये किंवा इतर पुराणांमध्ये का आल्या आहेत, त्या कथा म्हणून आपल्याला माहिती आहे, पण ती कथा या ठिकाणी का आली, त्या कथेमागचं तत्व काय आहे हे आम्हाला समजावून घेतलं पाहिजे। असं सांगतात की देशी गाय जी आहे, ह्या देशी गाय म्हणजे ज्या गायीला वशिंड असतं तिला देशी गाय असं म्हणतात। त्या गायीमध्ये तिला सूर्य नाडी असते, त्या वशिंडातून ती सूर्यप्रकाश आणि त्याच्यातून जे शरीराला उपयुक्त असलेले घटक आहेत ते त्या सूर्यप्रकाशातून ती घेते, आणि त्या म्हणजे तिनं खाल्लेल्या अन्नाचं आणि त्या सगळ्या एकूण प्रकाशाचं दुग्धामध्ये रूपांतर होतं। किंबहुना असं आहे की 33% 33% 33% असं विभागणी होते, म्हणजे दुधामध्ये 33% गाईच्या, गोमूत्रामध्ये 33% आणि आपण ज्याला शेण म्हणतो त्याच्यामध्ये 33%, म्हणून हे तीनही औषधी सांगितलेले आहेत। गाईच्या या सगळ्या पदार्थांपासून आपल्याला माहिती असेल तर कॅन्सरवरती अनेक चांगली चांगली औषधं आता, म्हणजे आता त्याचे पुन्हा शोध लागले असं म्हणू, आपल्याला ते माहिती नव्हते। तर हे सगळं आमच्या देशी गाईंमध्ये आहे। त्या देशी गाई टिकाव्या आणि त्या गाईची सेवा खरं तर कशी करावी हे त्या दिलीप राजाकडून शिकावं। ज्या कारणाकरता दिलीप राजानं गोसेवा केली होती ते कारण, तर त्याचं मनोरथ जे होतं ते सफल झालं, त्याला यथाकाल पुत्रप्राप्ती झाली। आणि आता आपण मी जसं काल म्हणलो की काही राजांच्या कथा ज्या आहेत त्या नंतर पुन्हा आलेल्या आहेत, योग वसिष्ठामध्ये त्या आलेल्या आहेत। वाल्मिकींनी 3 ग्रंथ ह्या सगळ्यावरती भाष्य करणारे लिहिले। काल मी या सगळ्याचा मराठीतला कळसाध्याय म्हणजे गीत रामायण हा सांगितला आपल्याला, पण वाल्मिकींचं हे जे मूळ रामायण आहे ते एक, त्याच्यानंतर वाल्मिकींनी अजून एक लिहिलेला ग्रंथ म्हणजे योग वसिष्ठ, आणि अध्यात्म रामायण जे आपण ऐकतो त्याचे सुद्धा लेखक वाल्मिकी। तर हे वाल्मिकी
मूळ कोण आहे? आपल्याला फक्त माहिती असते की तो एक डाकू होता, दुर्डेखोर होता. तर हा झाला कसा फळा? तर थोडं त्या सगळ्याकडे जाऊ पाठीमागे. प्रचेता नावाचे ऋषी आहे आणि या प्रचेतांचा 10वा पुत्र म्हणजे त्याचं नाव आहे रत्नाकर. प्रचेता ऋषींचा 10वा पुत्र आहे रत्नाकर. त्या रत्नाकराला तो यज्ञ यागातलं, ज्याला पौरोहित्य म्हणतात, ते सगळं शिकलेलं आहे. ऋषिकुळात जन्म झाला असल्यामुळे त्यांच्याच आश्रमामध्ये तो हे सगळं शिकलेला आहे आपल्या वडिलांच्या. आणि आता एका वयानंतर हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करायचं? तर पौरोहित्य करण्याकरता, यज्ञ यागा करण्याकरता म्हणून जायचं, असं सुरू झालेलं आहे. इतपत शिक्षण झालेलं आहे, विवाह वगैरे झालेला आहे त्याचा या काळामध्ये. आणि तो एका यज्ञाकरता, एका यागाकरता, यज्ञ वेगळा आणि याग वेगळा बरं का, तर तो अशा काही धार्मिक कार्याकरता गेला असताना ते अत्यंत महत्वाचं कार्य होतं आणि त्याच्या मनामध्ये असा विचार चालू आहे बरं का, हे सांगितलेलं आहे आपल्याकडे. त्याच्या मनामध्ये असा विचार चाललाय की हे पौरोहित्य विवरी जे सगळं करतोय ना, ते केल्यानंतर काय तुटपुंजी दक्षिणा मिळते. खरं तर त्याच्यावरती संसार करायचा म्हणजे जरा कठीणच ना. त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. वडिलांचं 10 मुलं आहेत आणि या विचारामध्ये तो आहे. आणि त्या यज्ञ चालू असताना एक या विचारांमध्ये असल्यामुळे तो एक मंत्र म्हणायचा चुकला. आता मंत्र म्हणायचा चुकला म्हटल्यानंतर त्या यज्ञाचे जे मुख्य पुरोहित आहे ते म्हणाले, काय रे तू एवढा तरुण आहेस, तुझं लक्ष हवं, काय चाललंय, कुठली आहुती पडतीये, तुझं लक्ष नाही का यज्ञामध्ये जे चाललंय इथे कर्म, त्याच्यात तुझं लक्ष नाही, तुझा अधःपतन होईल. एवढा त्याला हा शाप आहे या अर्थाने, तुझा अधःपतन होईल. किती अधःपतन झालंय मला. हळूहळू तो जी विद्या शिकला होता ना, त्याला असं लक्षात आलं की हे यात काही फार रस नाही बरं का. याच्यापेक्षा सोप्या मार्गाने पैसे मिळवता आले तर बरं. त्यावेळा काही निवडणुका होत नव्हत्या, नाहीतर तो म्हणला असता की निवडणुकीला उभा राहतो यंदा, नगरसेवक, मग आमदार, मग खासदार, ते मार्ग सोपे असतात ना पटकन मोठे होण्याचे. त्या काळात काही हे नव्हतं. म्हणून ब्रह्मावर्त जो आहे ना, तमसा आणि गंगेचा किनारा, या ठिकाणी तो बसलाय. ती त्यांची भूमी सांगितली आहे त्या प्रचेता ऋषींची, त्यांचा आश्रम आहे त्या ठिकाणी. किनाऱ्यावरती बसलाय आणि किनाऱ्यावरती बसलेला असताना त्यानं असं पाहिलं की सकाळच्या वेळेला काही कोळी बांधव नाव घेऊन आतमध्ये जातात, दुपारपर्यंत परत येतात. आल्यानंतर भरपूर मासे त्यांच्या त्या जाळ्यामध्ये सापडलेले असतात. ते वेगवेगळे करतात, संध्याकाळपर्यंत विकून मोकळे होतात. भरपूर पैसे त्याचे संध्याकाळी त्यांना मिळालेले असतात. तो रत्नाकर म्हणाला, हे पौरोहित्य करण्यापेक्षा हे चांगलंय म्हणाले. म्हणून हे वाल्या कोळी जे म्हणतात ना, तर हे कोळी, इथे तो कोळी झालाय. कोळी बांधवांच्या संगतीमध्ये लागला म्हणून तो कोळी. रत्नाकर असं नाव आहे त्याचं. बघा संगतीनं काय फरक पडतो. मी नेहमी सांगतो ना, ज्याला स्वतःला बदलायचं ना, त्याने आपली संगती बघायला पाहिजे. म्हणून आपण आपले जे नातवंड आहेत ना, त्यांचे मित्र कोण आहेत हे बघितलं पाहिजे. त्यांचे मित्र जर चांगले असतील तर त्यांचा भविष्य काळ चांगला आहे. त्यामुळे त्याच्याकरता आपण निश्चित प्रयत्न केले. झालं, मासेमारी सुरू झाली. रोज सकाळी जायचं, जाळं टाकायचं, जे काही मासे मिळतील ते
आकाराप्रमाणे छोटे मासे मोठे मासे वेगवेगळे करायचे, ते विकायचे, संध्याकाळी पैसे घेऊन घरी यायचे. काही महिने गेले आणि हा कंटाळला. नंतर पुन्हा हे काय म्हणाले, रोज तीच कटकट आहे. सकाळी जायचं नदीवरती, ते जाळं घेऊन बोटीत टाकायचं, पुढे नदीत जायचं, मध्ये मासे गोळा करायचे. फार कष्टाचं काम आहे, नको हे करायला. मग काय करूयात म्हणाले, अरण्यामध्ये जाऊ आणि एखादा वाटसरू असेल ना, त्याला आता लुबाडूया, त्याला लुटायला सुरुवात करू. रोज नदीवर जा, मासे पकडा, ते विका, यात फार कष्ट आहे. त्याच्यापेक्षा एखादा पकडायचा धनवान मिळाला तर महिनाभर जाईल म्हणाले, त्यासाठी महिनाभर जाईल त्याच्यात. आणि मग सुरू झालं. हातामध्ये एक मोठी कुऱ्हाड घ्यायची, धार धार, जंगलामध्ये जायचं आतपर्यंत, आणि एखादा वाटसरू येताना दिसला की उडी मारायची त्या झाडावर, त्याला अडवायचं. एका हातात कुऱ्हाड आहे, एका हातामध्ये कोयता आहे, असं धारदार शस्त्र दाखवलं आणि त्याला सांगितलं की तुझ्याकडे काय आहे, पैसे, सोनं नाणं, दागिने, अंगठ्या, ते काढ म्हणाले, मला दे. त्यानं जर व्यवस्थित दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर त्याला मारून टाकायचं. काही ठिकाणी असं दिलं तरी त्यांनी मारून टाकलेलं आहे त्या सगळ्यांना. याचं कारण बाहेर जाऊन त्यांनी सांगू नये की इथनं ये जा करू नका, असे वर्णने म्हणून सांगतो बरं का. कित्येक शूद्र मारलेले आहेत, कित्येक क्षत्रियांना त्यांनी मारलेले आहे, कित्येक वैश्यांना मारलेलं आहे. आणि हा स्वतः ब्राह्मण कुळातला होता, त्याच्यामुळे ब्रह्महत्येचं पातक काय असतं हे याला माहिती होतं. म्हणून असं सांगतात की त्यानं एक ब्राह्मण मारला की फक्त काय करायचा, एका रांजणामध्ये तो दगड टाकायचा. छोटा दगड, रांजण केवढा असतो, 700-800 दगड टाकले की एक रांजण भरतो, असं मी ऐकलंय बरं का. असे 7 रांजण भरले होते. म्हणजे एवढे त्यांनी फक्त ब्राह्मण मारले होते. का मारले होते याचं कारण असं सांगितलंय की त्याला माहिती आहे ना, ब्रह्महत्येचं पातक पुढे भोगावं लागतं. तर जेव्हा म्हणला आपलं उतारवणी येईल ना, तेव्हा त्याचं प्रायश्चित्त घेऊन टाकायचं. किती मारले मोजायचं आणि तेवढी प्रायश्चित्त घेऊन मोकळी व्हायचं. याला माहिती होतं, याचं शिक्षण झालंय या सगळ्यात. असं करता 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 7 रांजण भरले. आणि 7 रांजण भरले तेव्हा असं सांगतात की नारायणाला त्याची दया आहे. वैकुंठामध्ये भगवंत अस्वस्थ झाले, म्हणाले अरे अरे अरे, लक्ष्मीला म्हणाले काय ग, हा किती चांगला होता, यज्ञ याग करणारा, गायत्रीचा उपासक एकेकाळचा, बघ ना म्हणाले काय बुद्धी गिरली याची, आणि कसा झाला, याचा उद्धार केला पाहिजे बरं का, याचा उद्धार केला. लक्ष्मी देवी म्हणाल्या तुम्हाला काय करायचं, याचा कसला म्हणाले उद्धार करताय, याचा कसला उद्धार करताय. तेव्हा भगवंत मातेला सांगतात की अगं पाप आहे ना, ते पाप जेव्हा पहिल्यांदा आपल्या हातून घडतं ना, तेव्हा आपलं मन आहे ते मन सांगतं बरं का की तू चुकीचं वागतोयस. पण तो जो विचार आहे ना, तो आपल्याच मनाचा दुसरा भाग सांगतो नाही नाही काही फरक पडत नाही, हे तू कशा करता करतोयस, तुझ्या स्वार्था करता ना. अरे मग स्वार्था करता चोरी करणं काही पाप नाहीये, पोट भरण्याकरता चोरी करणं, गुन्हा करणं काही पाप नाहीये. आणि मग हळूहळू 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 ही वृत्ती जी आहे ना, की मी करतोय तेच बरोबर आहे, ही बळावत जाते.
मला असं वाटतंय म्हणले आता त्याचा उद्धार केला पाहिजे. आणि भगवंत चिंतेमध्ये असा उल्लेख आहे, कुणाला पाठवावं कुणाला पाठवावं कुणाला पाठवावं. भगवंतांचा चेहरा अत्यंत चिंताग्रस्त आहे आणि कानावरती शब्द आले, नारायण 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 नारायण. भगवंतांना फार बरं वाटलं बरं का. काही लोक आले ना की अनेकांना बरं वाटतं, आणि काही लोक आले की अनेकांना नकोसं म्हणतात. ते म्हणतात हे कसे काय आले, मशीन सेट केलं होतं का तुम्ही, एवढे यायलाच नको होते, पुन्हा घ्या म्हणाले ते. नारदांनी बघितलं भगवंतांचा चेहरा चिंताक्रांत आहे, म्हणाले काय झालं नारायणा. ते म्हणाले नारदा बरं झालं तू आलास, म्हणाले तुझ्याकडे एक काम आहे. नारद म्हणाले सांगा, काही काळजी करू नका, तुम्ही सांगितलं आणि झालं नाही असं झालंय का आतापर्यंत. अरे तो अरण्यामध्ये जो रत्नाकर दस्यू आहे, दस्यू म्हणजे टाकू असा उल्लेख आहे, दस्यू झाला असा त्याचा उल्लेख आहे. त्याला म्हणाले आता सुधारायची वेळ जवळ आली आहे, तेव्हा त्याला जा आणि त्याला सांग हे सगळं करतोयस ना ते चुकीचं आहे. नारद म्हणले भगवंता दुसरं काहीही काम सांगा, मला त्याच्याकडे पाठवू नका. याचं कारण असं आहे, अहो तो मला मारून टाकेल, माझ्याकडचं सगळं लुटून देईल. भगवंत म्हणतात नारदा तुझ्याकडे मुळात लुटण्याकरता आहे काय. नारद म्हणाले असं कसं, म्हणाले ही तुम्ही दिलेली वीणा आहे, तुमचं नाम आहे. भगवंत म्हणतात अरे नारदा हे दोनही त्याने घेतलं ना तरी त्याचं कल्याणच आहे, तेव्हा तू काही काळजी करू नकोस, तू जा, तुला काही तो मानणार नाही. आणि म्हणून नारद त्या निबिड अरण्यामध्ये या रत्नाकराच्या, म्हणजे ज्याला आपण वाल्या कोळी म्हणतो, त्याच्या उद्धाराकरता म्हणून गेले. हा नेहमीच्या वेळेला ठरलेल्या वेळेप्रमाणे आला होता, त्या झाडावर जाऊन बसला, तिथे नेहमी लपून बसायचा. नारद आले, आपले नारायण 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 चालू होतो. यांना लांबून बघितलं, कुठेतरी एक भगव्या रंगाचं धोतर नेसलंय, जटाभार आहे, हातामध्ये काहीतरी वाद्य आहे, याला नव्हतं माहिती वीणा येते. म्हणाला आणि आता जवळ आले ना की बरोबर उडी मारतो, यांना अडवतो आणि संपवतो. म्हणाले आज चांगलं सावध झालंय. जसे नारद त्या वृक्षाजवळ आले तसा हा वाल्या कोळी यानं वर्ण उडी मारली रत्नाकराला. एका हातामध्ये कुऱ्हाड आहे, एका हातामध्ये काय कोयता आहे म्हणा, दुसरं शस्त्र आहे. हे असं शस्त्र घेऊन जेव्हा तो रत्नाकर समोर यायचा ना तेव्हा त्याला माहिती होतं बरं का की समोरच्याची प्रतिक्रिया काय आहे. जो समोर आलेला आहे, ज्याला मारायचं आहे, तो थरथर 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 कापायचा भीतीनं आणि म्हणायचा तुम्हाला काय पाहिजे ते काढून घ्या, पण मला मारू नका. हा समोर आला, पण आज वेगळं चित्र बघितलं. नारद हसले त्याच्याकडे. काय म्हणाले, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे म्हणाले. काय म्हणजे तुमच्याकडे काय सोनं नाणं पैसा काय काय असेल ते द्या म्हणाले मला काढून. नारद म्हणाले माझ्याकडे जे आहे ना ते मी तुला दिलं तर त्याने तुझं काहीही होणार नाही. बघा, आपल्याला जर कोणी असं म्हणालं की माझ्याकडे एक गुप्त बातमी आहे पण मला ती तुम्हाला सांगायची नाही, असं जर आपल्याला कोणी म्हणालं तर आपल्या मनामध्ये पहिलं काय येतं ना, काय चालू असेल याच्या मनामध्ये, याच्याकडे अशी काय बातमी की जी मला सांगायची नाही. त्यालाही तेच वाटलं, असं काय म्हणाला तुमच्याकडे की जे तुम्ही मला देणार नाही. नारद म्हणाले अरे माझ्याकडे ही वीणा आहे आणि भगवंतांचं नाम आहे.
ते घेऊन तू काय करणार? तो म्हणला खरंच आहे, ते घेऊन मी काय करणार? तेच तर सांगतोय म्हणाले, मला सोड. नाही म्हणाला, तुम्हाला सोडलं तर तुम्ही बाहेर जाल अरण्याच्या आणि बाहेर सांगाल की इथे असा असा एक डाकू आहे, तेव्हा इथं जाऊ नका, मी काही तुम्हाला सोडणार नाही. नारद म्हणाले, पण मला एक सांग रत्नाकरा, हे जे तू सगळं करतोयस, हे चोरी मारी, दरोडेखोरी, जीव घेणं, हे तू का करतोयस? तो म्हणला, का करतोय म्हणजे हे मी सगळं पैसे कमवायला करतोय. भरपूर पैसे कमवले की माणसं सुखी होतात असा समज आहे माझा, आणि ती लौकिकातली सुख उपभोगण्याकरता मी हे सगळं करतोय. नारद म्हणाले, अरे भरपूर पैसे कमवले की लोक सुखी होतात असं वाटतं का तुला? तो म्हणाला, आतापर्यंत माझा हाच अनुभव आहे की भरपूर पैसे असले की सुखी होतात माणसं. बरं ठीक आहे म्हणाले, तू सुख उपभोगतोयस, पण हे जे तू सगळं करतोयस याचं पाप तुला भोगावं लागणार आहे. तर या पापामध्ये म्हणजे या हत्येमध्ये तुझी पत्नी अर्धा वाटा उचलायला तयार आहे का? कारण तू जर म्हणालास की हे सगळं मी करतोय ते पत्नीच्या सुखाकरता, मुलांच्या सुखाकरता करतोय, म्हणजे तुझ्या धनावरती जसा त्यांचा अधिकार आहे तसाच तुझ्या पापामध्ये त्यांचा वाटा आहे का? तो म्हणाला, हा काय प्रश्न झाला? अहो, माझ्या बायकोचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे म्हणून सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला हे भोगावं लागेल ना, तेव्हा ती निश्चित माझ्या बाजूने हे सगळं भोगणार म्हणाले. भोगावं लागेल ना, नारद म्हणाले, ते भोगावं लागेल वगैरे भविष्य काळ नको, आता आज काय परिस्थिती, एक काम कर म्हणाले, तू घरी जा आणि तुझ्या बायकोला जाऊन विचारून ये की जेव्हा हे पाप भोगण्याची वेळ येईल तेव्हा तू माझ्या पापामध्ये वाटेकरी होणार का? हा म्हणाला, आतापर्यंत कधी हा विचारच माझ्या मनात आला नव्हता, पण माझी पत्नी आहे ना, ती निश्चित माझ्या पापामध्ये सुद्धा अर्धी वाटेकरी होईल बरं का. हा म्हणाला, मी जर घरी गेलो तर तुम्ही इथं पळून जाल. नारद म्हणाले, मी काही पळून जाणार नाही, काही काळजी करू नकोस. नाही म्हणाला, माझा तुमच्यावर विश्वास नाही. नारद म्हणाले, तुला पर्यायच नाही आता माझ्यावरती विश्वास ठेवण्याशिवाय. नाही म्हणाले, तरी म्हणून यानं काय केलं, त्या पारंब्या तोडल्या तिथल्या झाडाच्या आणि नारदांना बांधलं असं उल्लेख आहे. दोन्ही हात बांधले, पायाला बांधलं, पोटाला बांधलं नारदांच्या, पळून जाऊ नये म्हणून. आणि हा घरी गेला. नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर घरी गेला होता. पत्नीने विचारलं, काय आज लवकर झालं काम? बरं, काही हातात काही नाही, आज काही कोणी मिळालं नाही का? आतापर्यंत घरी तुम्ही असे रिकाम्या हाताने घरी परत आला नव्हता. हा म्हणाला, अगं आज एक विलक्षण घटना घडली. मी अरण्यामध्ये गेलो होतो, झाडावरती बसलो आणि एक ऋषी येताना पाहिले. त्यांनी त्यांचं नाव नारद असं सांगितलं. आपल्याला काय करायचंय म्हणाले, कोणी असलं तरी आपलं काम ठरलेलं आहे, त्यांना मारायचं, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. पण ते ऋषी समोर आले तेव्हा ते घाबरलेच नाहीत या सगळ्याला, माझ्याकडे बघून हसले आणि मला त्यांनी विचारलं की हे सगळं तू करतोयस तेव्हा तुझ्या धनामध्ये जसा तुझ्या पत्नीचा अर्धा हिस्सा आहे तसं माझ्या पापामध्ये सुद्धा माझ्या पत्नीचा अर्धा हिस्सा असणार का? मी त्यांना लगेच म्हणालो, हो, का नाही? आणि म्हणाला, मी त्यांना सांगितलं ते योग्य सांगितलं ना ग. मला जेव्हा हे सगळं भोगावं लागेल तेव्हा तू सुद्धा असशील ना त्याच्यामध्ये. ती म्हणाली, हे बघा, उमऱ्याच्या बाहेर पैसे कमवून आणणं हे काम तुमचं आहे आणि उमऱ्याच्या आतमध्ये स्वयंपाक आणि मुलांना वाढवणं हे काम माझं आहे. तेव्हा तो पैसा तुम्ही कोणत्या मार्गाने आणता याचा माझ्याशी काही संबंध नाही. माझ्या वडिलांनी जेव्हा माझा विवाह तुमच्याशी लावून दिला तेव्हा आपण जी सप्तपदी घेतली होती ना,
त्या सप्तपदीमध्ये ही वचनं आहेत बरं का, ते फक्त फोटो करता नाहीये. धर्मेच अर्थेच कामेच कशा कशामध्ये आहे. धर्माने आणलेलं जे काही आहे, धर्म सांभाळण्याकरता म्हणून जे काही लागतं, त्या सगळ्या कृतीमध्ये पत्नीचा अर्धा हिस्सा आहे. म्हणजे पुण्य जे आहे, धर्माचा याचा अर्थ पुण्य, त्याच्यामध्ये पत्नीचा अर्धा हिस्सा आहे. म्हणून बरं का, ज्यावेळेला आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा होते ना, त्यावेळेला धर्मपत्नी उजवीकडे बसते आणि तो यजमान ते सगळं करतात. आणि तिनं काय करायचंय, तिनं फक्त हाताला हात लावायचा आहे. आठवतंय ना, हाताला हात लावला नुसतं आणि तिनं मम एवढं म्हटलं ना की तिला अर्ध पुण्य गेलं बरं का. अर्ध पुण्य तिकडे गेलं धर्मेच. आणि गंमत बरं का, आपण आहेर ज्या वेळेला स्वीकारतो ना, त्यावेळेला धर्मपत्नी डावीकडे सांगितली, वामांगी रखुमाई. फरक आहे बरं का दोन गोष्टीमध्ये, फार बारीक बारीक फरक आहेत. आपल्याकडे फार बारीक बारीक विचार केला या सगळ्याचा. पुण्यकर्म जेव्हा आहे तेव्हा तिला उजवीकडे बसायला सांगितलंय. यज्ञ याग आहे, धार्मिक विधी आहे, तेव्हा ती उजवीकडे आहे. आहेर घेतो तेव्हा ती डावीकडे आहे. धर्मेच अर्थेच, आपण जो अर्थ कमावून आणतो त्याच्यामध्ये अर्धा हिस्सा हा आपल्या पत्नीचा आहे. आणि कामेच म्हणजे कामना, एखादी वस्तू मला आवडली तर ती मी थेट जाऊन विकत घ्यायची नाहीये बाजारामध्ये. पत्नीला विचारायचंय, तिची परवानगी घ्यायची. आपल्याकडे बऱ्याच गोष्टीमध्ये धर्मपत्नीची परवानगी लागते बरं का. त्यामुळे काही गोष्टी फार अवघड होतात आमच्यासारख्या, आणि हे माहिती असलं ना तर अधिक अवघड होतात. धर्मेच्या अर्थेचं कामेचं. पण जो ते सप्तपदी आहे ना, त्यातलं शेवटचं जे पाऊल आहे त्याच्यात असं म्हणतात, आपल्याला ते मंत्र फार कळत नाहीत, मलाही नाही माहिती, मी या सगळ्याचा थोडासा अभ्यास करतो म्हणून, की आपण इथून पुढे जे मोक्षाचा मार्ग जो आहे तो एकमेकांच्या साथीनं त्याच्यावरती चालायला सुरुवात करू, म्हणून आपण या विवाह बंधनामध्ये अडकतो आहोत बरं का. पण मोक्ष जो प्राप्त करायचा आहे तो प्रत्येकाला वैयक्तिक करायचा आहे, पण त्याच्या मार्गावरती मार्गक्रमण दोघांनी मिळून करायचं. हे त्या सप्तपदीतलं शेवटचं जे पाऊल आहे त्याचा, त्या वचनाचा अर्थ आहे की आम्ही दोघांच्या साक्षीनं त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करू. तेव्हा ती म्हणते, हे पाप उपभोगायला जेव्हा लागेल तेव्हा मी काही तुमच्या बरोबर नसणार हे तुम्ही पक्क समजा. आणि याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश पडला. तो म्हणाला, आतापर्यंत मला वाटत होतं की ह्या पत्नीला सुखी करण्याकरता मी हे सगळं करतोय, ती जशी सुखामध्ये माझ्या सहभागी आहे तशी पुण्यामध्ये तशी पापामध्ये सुद्धा असेल. आला धावत 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 नारदांना मोकळं केलं, पाय पकडले नारदांचे. म्हणाला, तुम्ही जे म्हणाला होतात ना की पापामध्ये कोणीही वाटेकरी नसतो, हे मला आज पटलंय म्हणाले. पण आता मी एवढी पापं केली आहे, तुम्ही मला काहीतरी प्रायश्चित्त सांगा. नारद म्हणाले, आता याला काय प्रायश्चित्त सांगणार. बरं, एवढा अधपतन झालं होतं की जे काही तो शिकला होता त्याची स्मृती सुद्धा गेलेली होती. एक काम कर म्हणाले, तुला अगदी सोपा एक मंत्र सांगतो. किती सोपा आहे, 2 अक्षरी आहे म्हणाले फक्त. तो मंत्र म्हणजे राम. एवढं म्हणाले, या राम नामानं तुझं कल्याण होईल. हा बसला, मांडी घालून बसला, आसन लावलं, पण म्हणता कुठे येते. आमचे गुरुजी फार छान सांगतात
त्याला रम म्हणता येत होतं पण राम म्हणता येत नव्हतं. बरं, जो काही वेळापूर्वी बायकोला जाऊन विचारलं त्यांनी की तू आणि मुलं माझ्या पापात वाटेकरी आहात का, तुम्ही माझं काही पाप भोगाल का, याच्यामध्ये हे शब्द आले नसतील का हो? तो बायकोशी बोलला होता, त्याच्यात हे शब्द आले असतील ना, पण का म्हणता येत नव्हतं? का म्हणता येत नव्हतं? तर या वाल्या कोळ्याच्या कथेमागचं, ज्याला कथेमागची गंमत अशी आहे ना की सहसा बघा आपली जीभ आहे ना चांगल्या गोष्टी करता वळत नाही. हे या गोष्टी मागचं गमक आहे. त्याला मरा 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 असंच म्हणायची सवय झाली होती ना. एखाद्याला मारायचं, तो जर मेला नाही तर गळा दाबायचा आणि मरा 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 एवढंच म्हणायचं. त्यामुळे तेच अंगवळणी पडलं होतं आणि मग मुखातून शब्द बाहेर पडायला लागले, मरा मरा मरा. नारदांनी थांबवलं. अरे बाबा, असं नाही म्हणायचं, मरा 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 नाही रे, राम राम राम. यानं पुन्हा प्रयत्न केला, मरा मरा मरा. नारद म्हणाले काय हरकत नाही म्हणे. नारद तंत्रविद्येतले गुरु सांगितलेत बरं का, नारदांकडे तंत्रविद्या आहे. नारद म्हणाले, नारायणा हा विपरीत नाम घेतोय बरं का, फक्त एक कर, याचा पहिला रा उचल आणि शेवटच्या म पुढे नेऊन ठेव म्हणाले. मग ते आपोआप मरा 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 मरा. ते मरा मराचं राम राम केव्हा झालं हे त्यालाही कळलं नाही. आणि नामाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. हे राम नाम जे आहे ना, त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर असं सांगतात की रामनामाचं जे धन आहे ते कोणी चोरून नेऊ शकत. म्हणजे इतर जे सगळं धन आहे ना, जे आपण जमा करतो बघा, आपल्याला फार काळजी असते त्याची, म्हणून मग ते लॉकरमध्ये भरून ठेवतो बघा बँकेतल्या, आणि मग त्या लॉकरची भाडी भरतो आपण. 1500 रुपये 3000 रुपये. ज्यांच्याकडे चांदीची ताटं असतील त्यांनी आठवा. सोन्या, अरे बापरे, पटवर्धन काका म्हणाले सोन्याची. ते बरोबर त्या काळात गेली बरं का. अयोध्येमध्ये सोन्याच्या, मी काल परवा सांगितलं या सगळ्या कथा की सोन्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक आहे. पण आमच्या मीराबाई म्हणाल्या, रामरतन कसं आहे म्हणाले. साईंच्या मुखातून आपण मीराबाईंचं ते पद ऐकू. हॅलो, Amor
अशी किती वर्ष गेली आहेत. नारदांनी त्या रत्नाकराच्या मस्तकावरती हात ठेवला, त्याला राम या मंत्राचा उपदेश केला आणि नारद तिथनं निघून गेले. वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की 60 वर्ष असा तो रत्नाकर बसलेला आहे. सुरुवातीला संध्याकाळच्या वेळेला त्याची पत्नी आणि मुलं बघायला आली असा उल्लेख आहे. आणि हा काय रामनामामध्ये नारदांनी जेव्हा मस्तकावरती हात ठेवला त्याच वेळेला त्यांची समाधी लागली असा उल्लेख आहे. त्याच्यानंतर काही दिवस झाल्यानंतर पत्नी येत होती आणि तिला असं लक्षात आलं की आता हा आपला जो पती आहे तो रामनामामध्ये इतका दंग झालेला आहे की त्याला बाकी काही तहान भूक बाकी काही नाही आहे. तो एवढ्या चांगल्या मार्गाला लागला तेव्हा आपण सुद्धा त्यानं जे वाम मार्गाने कमवलेलं धन आहे
त्याच्यावरती आपली उपजीविका करतोय, तेव्हा ते सगळं दान करून टाका. तेव्हा तिनं ते सगळं धन दान करून टाकलं असा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी असा उल्लेख आहे ग्रंथांमध्ये की 70शी आले, ज्यावेळेला 60 वर्ष पूर्ण झाली, त्या तपश्चर्येच्या दरम्यान या रत्नागाराच्या आजूबाजूला मुंग्यांचं वारूळ जमलं. वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक असं म्हणतात. त्या वाल्मिकातून बाहेर आला म्हणून ते वाल्मिकी ऋषी असं त्यांचं नाव आहे. एका अर्थाने त्यांचा पुनर्जन्म झाला. आधीच्या ज्या काही सगळ्या स्मृती होत्या त्या ते विसरले आणि आता वाल्मिकी ऋषी ह्या तमसा आणि गंगा याच्या किनाऱ्यावरती आपला एक आश्रम बांधून राहत आहे. आणि त्या आश्रमामध्ये काही ठिकाणी असा उल्लेख आहे की नारदांनीच त्यांची समाधीतून त्यांना पुन्हा खाली आणलं असा उल्लेख आहे. या आश्रमामध्ये प्रसंग असा घडलेला आहे की काही वर्षानंतर पुन्हा एकदा देवर्षी नारदांचं आगमन झालेलं आहे. आणि आता जो एकेकाळचा चोर, डाकू, दरोडेखोर, तपश्चर्येने ज्याचा महर्षी झालाय असे वाल्मिकी नारदांना प्रश्न विचारतात. वाल्मिकींनी विचारले की हे देवर्षी, वाल्मिकींनी नारदांना काय प्रश्न विचारला आणि नारदांनी त्याचं काय उत्तर दिलं हे ऐकण्याकरता उद्या बरोबर 6 वाजता आपण या ठिकाणी एकत्र येणार आहोत. आपण जो दैनंदिन आपण उपासना ठरवली आहे ते म्हणूया. त्याच्यानंतर रामरक्षा, भीमरूपी आणि मग आरती करू आणि थांबू. रामरक्षण आल्यावर
तुझी आवडी रे राम दासमणे मज दे रे राम संगीत गायन दे रे राम आलाप बोली दे रे राम दात मला ये रे राम अनेक गाठी दे रे राम रसाळ मुद्रा दे रे राम तामस दे रे राम दस्तक ताड़ी दे रे राम नृत्य कला मज दे रे राम प्रबंध सरली दे रे राम शब्द मनोहर दे रे राम सावध पण मज दे रे राम बहुत पाठांतर दे रे राम दास म्हणे रे सद्गुण धाम उत्तम गुण मज दे रे राम पावन भिक्षा दे रे राम दीन दयाळा दे रे राम अभेद भक्ती दे रे राम आत्मनिवेदन दे रे राम तंदुपता मज दे रे राम अर्थारोहण दे रे राम सज्जन संगति दे रे राम अलिप्तपण मज दे रे राम ब्रह्म अनुभव दे रे राम अनन्य सेवा दे रे राम मज बिन तू मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम श्रीरामचंद्र विद्यार्थे जपे विनियोगा अतध्यानं ध्यायेत्याजानुभावं द्रुतशरणदृशं पद्मपद्मासनस्थं पीतं वासोपसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारुरसिका मुखकमलविललोचनं धीरतापं नानालङ्कारदीप्तं ददतमुर्जटामण्डलं रामचन्द्रं दिव्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महाभारतनाशनम् ध्यात्वा नीलोत्तरश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामृगमण्डितं सासीतूणधनुर्बाणं पाणिग्रन्थं चरान्तकं सहीलया जगद्धातुं महावीरभूतं भजं विभुं रामरक्षामणेत्राज्ञा पापविं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्री प्राणं पातु मुखत्राता मौ सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायनः पातु भुजो अग्नेशकानुका करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निनं मध्यं पातु भरतोऽसि नाभिं जाम्बवदाश्रया सुविवेशकटिं पातु सस्तिने हनुमत्प्रभु पूर्वोत्तमं पातु रक्षकुलविनाशकं ज्ञानी सेतुकृतं पातु जगेत
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वास्मरन् नरो न लिप्यते पापैः जगच्चैत्रेण मन्त्रेण रामनामाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेतं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताय सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् विलासमुने रामरक्षामि महामना तथा विद्वान् भ्राता प्रबुद्धो नरकौशिका आरामपर्वपुरुषाणां श्रीरामसकलापदाम् अभिरामश्रीलोकानां रामश्रीमानसनप्रभु तरुणरूपसम्पन्नौ सुकुमारो महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनोदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येत्यौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुषां रक्षकुलैर्मण्डारो त्रायेतां बहुरुत्तमम् आर्तसज्जतं सदा विश्वसृष्टाय पक्षयामि लक्ष्मणसंकीर्णं रक्षणाय खड्गी चापबाणधरोः गच्छन्नमर्तस्माकं रामं वाकुशलक्ष्मणं रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुजरोगणि वाकुस्तपुरुषपूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेदयज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभ श्रीमान् प्रमेयपराक्रमः नित्यं मद्भक्तश्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादरश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्तिनामभिर्यं तत्रैव संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानिधिं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्तं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुपतिलकं रामो रावणानि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय आत्मने नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ मनसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ प्रपद्ये माता रामो पिता रामचन्द्रः स्वामी रामो सखा रामचन्द्रः सर्वस्वमे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे दुर्गतः पूर्वो मारुति यस्य वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये माता वामर्पिता जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति
मधुरं मधुराक्षरम् आर्यकविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अर्चनं भवतीकानां राम रामेति हरिः रामं रमेशं भजे रामेणाभिरतानि साचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु यो राम मामुद्धरम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। महारुद्रावज्रहनुमानमारुति वनाली अंजलि सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकला भक्तवीरे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवकायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांबरा पाताल देवता हंता सिंधुरदेवना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका प्रजाग्रे उच्चली भावो आदेशे लोकलापुरे कालाग्निकारुद्राग्नि देवता पापतीवरे ब्रह्मांडे माये नेणो आवळे दंतपंकती नेत्राग्नि चालिल्या ज्वाला रुंडी काहिल्या वळे उच्चते मुरळीले माथा किरीटी कुंडले वळी सुवर्णकटिका सोटी घंटा किणकिणीनागरा काळे पर्वता ऐसा नेटला सर्पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्यते परी ओठीच्या ओठी उठाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोण क्रोधे उताटिलावळे आला मागुनी नेला आला गेला मनोवती मनासी टाकिले मागे गतीसी तुलनासे अणवा सोडी ब्रह्मांडा येळा बोलदासे दयासी तुलना कोठे भेडू माता रामटे ब्रह्मांडा भूपते वेडे वज्रपुच्छे मधुषते दयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहतानसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्री पावती उपविद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेत संहारी रोग व्याधी समस्तै नासती तुटली चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लावली शोभली वरी दृढदेवो निसंदेहो संध्या चंद्रकळामुळे रामदासी अग्रगण्यो कविकुळासी मंडळो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनास्ति इति श्री रामदास कृतं संकटनिरतं माते आरती हे हवं की तुम्हाला मिळालं सगळ्यांना मिळालं फॅन बंद करा त्यांना सांगायचं नाही
Thank you.